ये देखो हमारे साथ है। गुड मॉर्निंग एवरीवन। गुड मॉर्निंग एवरीवन। कशा आहात? आता आम्ही निघालोय। हां, सो आता आम्ही आहोत आता मनालीमध्ये. काल आज सकाळी 6 वाजता मनालीमध्ये पोहोचलो आणि त्यानंतर आता निघालोय आम्ही साईट सीइंगसाठी. हे आमचं हॉटेल आहे. बाहेर जाऊन दाखवते, वेट. सो आता ऑलमोस्ट सस्पेंड तुटला असणार तुमचा की आम्ही कुठे आहे आता म्हणून. सो हेअर वी गो. तुम्हाला बाकीच्या लोकांना पण भेटवते. सी, हे आमच्या टूर सोबतचे पण आहेत ते. ती सायली, हिला तर तुम्ही ओळखतात. लास्ट ब्लॉगमध्ये, फ्रेंड्स लोकांच्या ब्लॉग्समध्ये तुम्ही पाहिलं होतं तिला. सो आता निघालोय आम्ही साईट सीइंगसाठी. आणि मी कालच्या दिवशी काही शूट नाही करू शकले, त्यामुळे मी फक्त व्हिडिओ टाकून व्हॉइस ओव्हर देईन. म्हणजे ऑलमोस्ट ह्या सिरीजमध्ये माझं बऱ्यापैकी व्हॉइस ओव्हर आहे, कारण की आवाज असल्यामुळे मला खूप काही गोष्टी एक्सप्लोअर करता आल्या, पण व्हॉइस टाकता नाही आला. पण ठीक है, इट्स ओके. ये देखो गाइज, आपको कुछ बताती हूँ. सी दी माउंटेन. ओके चलो गाइज, मिलते. हे सगळे आमच्यासोबत आहात. यांना तुम्ही ओळखतात, त्यांना तुम्ही ओळखतात, यांना तुम्ही ओळखतात. ही रितू, ही अहमदाबादवरून आहे. हे मुंबईवरून आहे, राईट? नाही, सुरतवरून आहे. आणि हे मुंबईवरून आहे. आणि बाकीचे लोक हैदराबादवरून आहे. ते जळगाववरून आहे. सो स्टे ट्यून. हे बाकीचे हैदराबादवरून आहे. चला बघूया पुढे काय होतं ते. नॉट हैदराबादी. चलो ये कहाँ से आ गया? ये और ये हमारे ड्राइवर अंकल इधर देखो. भैया है, सॉरी भैया इधर देखो. रोड पे खड़े हो के फोन नहीं चलाना, स्पीड पे होती है गाड़ियाँ, ब्रेक नहीं मारते. लोकल वाले इस चीज का ये बिल्कुल भी ब्रेक नहीं मारते. चलो चला आता आम्ही निघतोय साईड. आम्ही आता चाललोय वशिष्ठ टेम्पल. आणि आम्हाला वाटेमध्ये ना हे असे ह्या मावशी भेटल्यात. तर हे ना असं पायदान ओळत आहेत. हे ये पूजा, ये देखो, हाँ ये फ्री साइज है. आणि ये बना रहे, देखो आपकी साइज का है. कितना टाइम लगता है एक बनाने में? 1 दिन लगता है. 1 दिन लगता है. देखो उन्होंने बना भी दिया इतना. ये कौन सी साइज का होगा अब? ये कैप है, न्यू कैप है क्या ये? अच्छा, देखो छोटे बच्चों के लिए भी है. बहुत मस्त न्यू बॉर्न के लिए कैप. कितना गोल, इतना अच्छा है ये. देखो ये है कैप. चलो अब निकलते हैं आगे. चलो पण वाटेमध्ये खूप सारे रेस्टॉरंट्स पण आहेत आणि खूप सारे असे लोकरचे दुकान्स पण आहेत. तिथं तुम्हाला काही काही घ्यायचं असतील, लोकर्सचे कपडे किंवा जॅकेट्स, स्नोवाले जॅकेट्स असं घेऊ शकतात. आम्हाला हे अँटिक दुकान मिळालंय. आणि थांबा जरा, किती वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याच्याकडे. हे सगळं लाकडाचे आहेत. आणि हे आहे काही युनिक, म्हणजे आहे खूप काही सगळं काही घेण्यासारखं. चल कितने का है? 50 का. मस्त ना. किसने पहनने का? आम्ही वशिष्ठ टेम्पलमध्ये. चलो
हाँ जी हाँ निकलता हूँ बाहर आप फोटो ये मेरे को दे दो, मैं बना लगा रहा हूँ मैं मेरे को आपका फोन दे दो। ओके आओ एक लाइन में आओ. वशिष्ठ टेम्पल हे 4000 वर्ष जुनं टेम्पल आहे. हे एक वशिष्ठ नावाचे ऋषी होते, त्यांना हे डेडिकेट केलं जातं. आणि हे मनालीपासून जास्त किलोमीटर दूर नाही आहे, फार फार तर 1-2 किलोमीटर चढून जावं लागतं या मंदिराला. इथे आल्यानंतर तुम्हाला सगळीकडे डोंगर आणि त्यावर पसरलेला पांढरा शुभ्र हा बर्फ बघायला मिळेल आणि त्यामुळे इथलं वातावरणही खूप छान वाटतं. आपण इथे आल्यानंतर मनाला एक वेगळी शांतता येते. इथे एक गरम पाण्याचा कुंडसुद्धा आहे. हॅलो एव्हरीवन, आता आम्ही आलो हडिंबा टेम्पलच्या इथे, जी की भीमची बायको होती. तर तिचं हे मंदिर आहे मनालीमध्ये. तुम्ही खूप सारे फोटो काढू शकता. आम्ही आता आलो आहे मॉल रोडवर. हडिंबा टेम्पलनंतर आम्ही आलो मॉल रोडवर. मॉल रोडवर तुम्हाला खाण्यासाठी, फिरण्यासाठी आणि शॉपिंग करण्यासाठी खूप सारे ऑप्शन्स मिळतील आणि खाण्यासाठी पण खूप सारे ऑप्शन्स मिळतील. चला आता हा ब्लॉग मी इथेच संपवते. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.